नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण इकडे अद्वैतने कलाला केबिन मध्ये बसवून ठेवण्यासाठी जी काही शक्कल लढवलेली आहे त्यामुळे कला मात्र जामच वैतागलेली असते। परंतु राहुलने एक मोठा प्लॅन केलेला आहे, तो म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स सोबत त्याने श्रीनाथ ज्वेलर्सच्या परांजपे जो आहे त्याच्यासोबत हातमिळवणी केलेली आहे आणि त्याच्यासोबत हातमिळवणी करून गौरव परांजपे सोबत हातमिळवणी करून चांदेकर ज्वेलर्सला लाखो रुपयांचं नुकसान करण्याचं त्याने ठरवलेलं आहे आणि त्यासाठी त्याने वाटेल ती करायची तयारी दाखवलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे कला केबिन मध्ये आलेली असते। अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय खरे तुझं, असं म्हणत तिच्याशी बोलत असतो, पण कला मात्र ऐकूनच घ्यायला तयार नसते। कला म्हणत असते की चांदेकर तू का बोलवलेस मला इथे, काय गरज काय बोलवायची? अरे तुला किती वेळा सांगितलंय माझं काम मी करते ना परफेक्ट, मी 100% देऊन माझं काम करते, मग प्रॉब्लेम काय आहे तुझा, असं म्हणत इकडे कला अद्वैतला विचारत असते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं जरा ऐकून तरी घे। तेव्हा कला मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते। कलाचं असं म्हणणं असतं की मला हे तुझं वागणं पटलेलंच नाहीये, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही, असं म्हणत कला अद्वैतवरती चिडत असते, ओरडत असते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती आहे ना, अचानक मला ब्रीफ सुचतं आणि मला ते तुला द्यायचं आहे। अचानक डिझाईनमध्ये काही चेंजेस आले तर ते मला तुला देता येतील आणि म्हणूनच हे सगळं मी तुला बोलवलेलं आहे। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती अद्वैतकडे पाहत असते। अद्वैतकडे पाहत कला म्हणत असते की चांदेकर तुझं काय चाललंय नक्की मला कळेल का? मी आत्ताच्या आत्ता जात आहे बरं का, मला इथं बसून काम करायचं नाही, असं कला अद्वैतला सांगत आहे आणि तिथून निघालेलीच असते। तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणतो की खरे ऐकून घे एकदा, मी तुझा इथं बॉस आहे आणि तू अजिबात ऐकत नाही असं अद्वैतचं म्हणणं असतं। तेव्हा कला ऐकतच नाहीये, तशीच केबिनकडे जाते आणि निघालेली असते। परंतु केबिन बाहेरून लॉक असते आणि तो दरवाजा काही तिला उघडता येत नाही। तेव्हा अद्वैतला माहिती असते की पुढे काय होणार आहे। तेव्हा ती ओरडायला लागते, चांदेकर केबिन बाहेरून लॉक झालेला आहे। तेव्हा कला म्हणाल्या बरोबर अद्वैत म्हणतो, काय केबिन बाहेरून लॉक झाले, असं कसं बाहेरून केबिन लॉक झालं, हा प्रश्न अद्वैतनं विचारलेला असतो। तेव्हा कला म्हणत असते की मला नाही माहिती चांदेकर केबिन बाहेरून लॉक कसं झालेलं आहे। आणि त्याचबरोबर कला हे सगळं बोलत असते आणि अद्वैत म्हणत असतो की कसं शक्य आहे, असं कसं होऊ शकतं। कला मात्र वैतागलेली असते, ती म्हणत असते की चांदेकर हे सगळं कशामुळे झालेलं आहे। इकडे राहुल मात्र एका कॅफेमध्ये आलेला असतो आणि तो वाट बघत असतो, कारण त्याने आता खूप मोठा डाव आखलेला असतो। त्या डावामध्ये कसं अडकवायचं हे सगळं प्लॅनिंग तो करत असतो आणि तेव्हा त्याला आठवतं की त्या पद्धतीने आपण बाटलीत उतरवायचं आहे गौरव परांजपेला आणि आपला करोडोंचा फायदा करून घ्यायचा आहे। हा सगळा प्लॅन या राहुलचा असतो। तेवढ्यातच त्याला समोरून एक व्यक्ती येताना दिसते, हातामध्ये डायमंड रिंग्स असतात आणि ती बोटातली रिंग तो फिरवत फिरवत पुढे येत असतो आणि राहुल मात्र त्या व्यक्तीकडे पाहत असतो। राहुलच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो आणि राहुलने ठरवलेलं असतं की जेवढा फायदा आपला स्वतःचा करता येईल तेवढा करून घ्यायचा आहे। मग ती व्यक्ती समोर आल्यानंतर राहुल त्याच्याकडे पाहतच राहतो, तर ती व्यक्ती असते ती म्हणजे गौरव परांजपे, श्रीनाथ ज्वेलर्सचा सर्वेसर्वा गौरव परांजपे। तेव्हा राहुल सांगतो की मी राहुल, चांदेकर ज्वेलर्सचा 1 and 1 डिरेक्टर, असं तो बोलत असतो, असं स्वतःची ओळख करून देतो। त्याचवेळी गौरव परांजपे जो आहे तो सांगतो की मी मिस्टर गौरव परांजपे, श्रीनाथ ज्वेलर्सचा सर्वेसर्वा, असं सांगितल्यानंतर इकडे हे बोलत असतात आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं गौरव परांजपे जो आहे तो आलेला आहे आणि त्याचबरोबर राहुल बरोबर त्याची मीटअप आहे। मग राहुल बोलायला सुरुवात करतो, तेव्हा गौरव परांजपे म्हणतो की मला इथे बोलवून घेण्याचं काय कारण? तेव्हा राहुल म्हणतो की मागच्या वेळेस मी तुमचं काम करायला घेतलं होतं, त्याच्यामध्ये काही अडथळे आलेले आहेत, पण आता तुमचं काम व्यवस्थितच होणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। तुम्ही जे म्हणाल ते सगळं मी करायला तयार आहे, असं राहुल इकडे बोलत असतो। तेव्हा तिकडे जो श्रीनाथ ज्वेलर्सचा गौरव परांजपे असतो तो मात्र बोटातली रिंग फिरवत असतो, कारण त्याला राहुलवरती विश्वास नसतो। राहुलला तो म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? राहुल म्हणतो की चहा कॉफी काय घेणार तुम्ही? तेव्हा तो सांगतो की चहा घेईल, असं म्हणत आता गौरव परांजपेची एंट्री झालेली आहे आणि राहुल
त्याला बोललेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो की ठीक आहे. राहुल म्हणतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, नक्की तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला काय हवं आहे? कारण मागच्या वेळेस जो गोंधळ झालेला होता तो तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. कशामुळे झालं ते होऊ शकलं नाही आहे पॉसिबल. मी तर माझ्या परीने सगळे प्रयत्न केलेले होते, असं राहुल सांगतो. कारण राहुलने खरंच त्याच्या परीने भरपूर प्रयत्न केलेले होते. अगदी कलाच्या घरात जाऊन, तिच्या बेडरूममध्ये जाऊन डिझाईन चोरण्यापर्यंतचे सगळे प्रयत्न केलेले होते. कारण त्याला माहिती आहे की कला जी आहे ती एक उत्कृष्ट डिझायनर आहे आणि तिच्या हातच्या डिझाईन ज्या आहेत त्या खूपच जबरदस्त अशा असतात. आता कला म्हणत असते की चांदेकर, मला एक सांग, तुझी ही जी काच आहे ती बुलेट प्रूफ नाही येणार आहे? कारण कला तिथे जाऊन ओरडू लागते. कला अद्वैतला म्हणत असते की तू बोलव ना, सदाला बोलव, कोणाला तरी सांग, ओंकारला सांग, प्रियंकाला सांग. पण अद्वैत म्हणत असतो की आता मला सांग, कसं वाटतं? हा स्टेटसचा प्रश्न नाही आहे का रे? कसं वाटतं सांग ना. म्हणजे आपण केबिनमध्ये लॉक झालो, एखादं येईल ना कोणीतरी, तेव्हा कळेल ना की आपण इथे केबिनमध्ये लॉक झालेलो आहे, केबिन लॉक झालेली आहे आणि ते उघडणं गरजेचं आहे, तेव्हा कळेल ना. मग तू असं काय करते? असं इकडे अद्वैत तिला विचारत असतो. कला मात्र म्हणत असते की चांदेकर, मला खरं सांग ना, हे सगळं तू तर नाही ना केलेलं? तेव्हा अद्वैत म्हणतो की मग मी तर हे बोलू शकतो, मला सांग, मी इथं तुझ्या आधी आलेलो आहे, तेव्हा केबिन उघडं होतं आणि त्यानंतर ते लॉक झाले. मग मी असं म्हणू शकतो की हे सगळं तू तर केलेलं नाही आहे ना? असं म्हणत इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. अद्वैत कलाच्या मागे मागे चेअर घेऊन जातो आणि तिला म्हणतो, बस याच्यावरती, आपण इथे बसून काम करूया. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कला बोलत असते. कला म्हणत असते की मला कळत नाही आहे चांदेकर, नक्की प्रॉब्लेम काय आहे, गोष्टी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या आहेत, हे कला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे जरा शांत होतो, तुझं काय चाललंय ना ते कळेल का मला, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाचं वेगळंच सुरू झालेलं असतं आणि इकडे राहुल मात्र डील करत असतो. राहुलला ते डील करायचं असतं आणि पैसा कमवायचा असतो. त्याच्या डोक्यात दुसरं काहीही नसतं. त्याला फक्त एवढंच पडलेलं असतं की आपण हे डील करायचं, श्रीनाथ ज्वेलर्सकडून पैसा घ्यायचा आणि स्वतःच्या खिशात घालायचा, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सला डबऱ्यात घालायचं आणि मग हे डील करायचं, असं त्याचं ठरलेलं असतं. त्याच पद्धतीनं तो बोलत असतो, वागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की चहा पीत पीत झालेल्या गप्पांमधून मैत्री होऊ शकते. तेव्हा गौरव परांजपे म्हणतो, पण ह्या मैत्रीचा उपयोग काय? उद्या तुम्ही चांदेकर ज्वेलर्समध्ये समाविष्ट होणार आहात. मग जेव्हा मैत्री निभावायची वेळ येईल तेव्हा तुम्ही विसरून जाल की आपल्यामध्ये मैत्री आहे, कारण तुम्हाला तुमचं घर महत्त्वाचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो की कसं आहे, मी चांदेकरांच्या घरात लहानाचा मोठा झाला असलो तरी मी चांदेकर नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. चांदेकरांनी जर मला एकट्याला बाजूला काढलेलं असेल तर त्यांची बाजू घ्यायचा प्रश्नच येत नाही. हे सगळं इकडे राहुल बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे श्रीनाथ ज्वेलर्स जो असतो तो म्हणत असतो की ठीक आहे, मग काही हरकत नाही आहे तुमच्याबरोबर तुमची साथ द्यायला. कसं आहे, आपण दोघांनी एकमेकांबरोबर भांडण्यापेक्षा आपण दोघांनी एकत्र येऊन काम केलं तर त्यामध्ये दोघांचा फायदा आहे, असं गौरव परांजपे म्हणतो. त्यावेळेस राहुल म्हणतो की हो, तेच तर मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे ना, मला माझ्या पद्धतीनं जे काही करता येईल ते मी करेल, म्हणजे ते जे डील्स आहेत ते तुमच्याकडे पोचतील आणि त्यामध्ये तुमचा फायदा होईल, हे राहुल बोलत असतो. आणि हे सगळं त्याचं प्लॅनिंग असतं आणि राहुलने आता चांदेकरांच्या विरोधात जात खूप मोठी गोष्ट करायचं ठरवलेलं असतं. या सगळ्याचा तोटा हा चांदेकर ज्वेलर्सला होणार असतो, ज्याबद्दल काहीही माहिती नसतं ते म्हणजे अद्वैतला. अद्वैत इकडे डोक्याला हात लावून बसलाय. कला मात्र आरडाओरडा करते, केबिन उघडली पाहिजे असं कलाचं म्हणणं असतं आणि म्हणूनच कलाचा आरडाओरडा चाललेला असतो. परंतु केबिन काही उघडली जात नसते आणि मग कला म्हणते की मला कळतच नाही आहे की मी इथून सगळ्यांना हाका मारते, ओंकारला मारते, सदाला मारते, सगळ्यांना बोलवते, पण कुणीच काय येत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू विसरलीस, ती केबिन जी आहे ना ती साऊंडप्रूफ आहे आणि त्यामुळं तू कितीही ओरडलीस, काहीही झालं तरी तुझा आवाज बाहेर जाणार नाही. कलाने जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे प्रयत्न केलेले असतात आणि त्यासोबतच इकडे कला म्हणत असते की चांदेकर काय करायचं आता. कलाला काळजी वाटत असते, कलाला बाहेर जायचं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय प्रॉब्लेम आहे तुला? अगं एवढी थंड हवा चालू आहे, सगळं आहे आणि आपण डिझाईन बनवतच आहोत ना, मग काय प्रॉब्लेम आहे? तिथं बसून काम करायचं इथे बसून कर, असं अद्वैत कलाला सांगत असतो. तेवढ्यातच ओंकार तिथून समोरून निघालेला असतो
आणि अद्वैत जो आहे तो ओंकारकडे पाहत, इकडे कला जी आहे ती ओंकारकडे पाहत असते, ओंकारला म्हणत असते, त्याचबरोबर सदाला म्हणत असते. ऑफिसमधल्या एकूण एका स्टाफला ती हाका मारत असते. परंतु अद्वैत जो आहे तो काही शांत बसत नाही. तो म्हणत असतो की खरे जरा शांत हो, एवढा गोंधळ घालायची काहीही गरज नाही, असं तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे जेव्हा सदा तिथं आलेला असतो किंवा ओंकार तिथं असतो, त्यांच्या लक्षात येतं कला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. तर पाठीमागून लगेचच अद्वैत त्याला खुणवतो की जा, इथे काही थांबायची गरज नाहीये, जातो, असं म्हणत अद्वैतने त्याला खुणवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत शांत बसून असतो. त्याला मज्जा येत असते हे सगळं कलाचं जे वागणं आहे ते जे चाललेलं वागणं आहे ते बघण्यामध्ये. तेव्हा कला तिथे येते आणि म्हणू लागते की चांदेकर, काय चाललंय तुझं हे सगळं? म्हणजे मला कळतच नाहीये की तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तू ऐकतच नाहीये. तुला सांगितलंय ना मी, मला इथे केबिनमध्ये बसून काम करायचं नाही. मग तुला काय ऐकायचं नाहीये चांदेकर, असं म्हणत कला बोलत असते. परंतु इकडे अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की कर ना इथे बसून काम, मग प्रॉब्लेम काय इथे बसून काम करायचा. इकडे श्रीनाथ ज्वेलरचा गौरव परांजपे राहुलला म्हणत असतो की माझा काय फायदा आहे याच्यामध्ये सांगायचा. आणि राहुल त्याला विचारतो की तुम्हाला काय हवंय ते सांगा. तेव्हा तो म्हणू लागतो की मला ती जी डिझायनर आहे ना ती हवी आहे, कारण ती जी डिझायनर आहे ती डिझायनर आहे म्हणूनच हे सगळं घडत आहे, असं इकडे आता तो बोललेला असतो. आणि तेव्हा मात्र आता राहुलने ती डिझायनर कशी देणार हा मोठा प्रश्न असतो. पण राहुल म्हणतो की मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, असं राहुलने स्पष्टपणे त्याला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर दोघांची हातमिळवणी होते आणि दोघांमध्ये मैत्री होते. कारण आता राहुलने सांगितलेलं आहे की आपली मैत्री जी आहे ती कायमची असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. कला मात्र वैतागलेली असते, तिला केबिनच्या बाहेर जायचं असतं, पण तिला काही केबिनच्या बाहेर जाता येत नसतं. त्यामुळं तिची चिडचिड वाढत चाललेली असते आणि त्यासोबतच तिला जास्त वैतागही आलेला असतो. त्याचबरोबर कला मात्र म्हणत असते की नाही, आत्ता मी ना शांत राहू शकत नाही, असं कलाचं चाललेलं आहे. कला म्हणत असते की आता मला कळलेलं आहे ती खिडकी बुलेट प्रूफ तर नाही आहे ना, आता बघ मी काय करते, असं म्हणत कलाने ते काम हाती घेतलेलं असतं. आणि कला त्या पद्धतीने आता वागत असते, जे हातात येईल ते उचलून त्या काचेवर फेकून मारायचं आहे, असं कलाचं चाललेलं असतं. आणि कला ते फेकून मारण्यासाठी धडपडत असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा ह्या गोष्टी तर फेकून मारते असं झालेलं आहे आणि कला मात्र तेच करत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, अगं ते US वरून आणलंय, तो अँटिक पीस आहे, असं नको करू, असं म्हणत अद्वैत तिची समजूत घालत असतो. पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. शेवटी कलाने एक स्टूल घेतलेला असतो आणि तो स्टूल आता ती फेकून मारणार असते. तेव्हा अद्वैत मात्र आता तिच्या मागे जातो आणि म्हणू लागतो की खरे थांब जरा, शांत हो, कुठलीही गोष्ट हातात घेऊ नकोस. तेवढ्यातच अद्वैतचा फोन वाजतो आणि अद्वैत म्हणू लागतो की 1 मिनिट, टाइम प्लीज, थांब जरा, आपण बघूया. आणि कलाने तो स्टूल घेऊन ती त्या काचेवर मारणार असते आणि ती काच फोडत असते. परंतु अद्वैतने तिला थांबवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की टाइम प्लीज, मला फोन आलेला आहे. तर फोनवरती बोलणं सुरू असतं की 1 ग्रॅम ज्वेलरी जी आहे त्याच्यासाठी मागणी वाढत आहे, तर ती जी ऑर्डर आहे ती मला तुमच्यासोबत करायची आहे, ते डील तुमच्यासोबत करायचं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत सांगतो की हो, नक्की जमेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं अद्वैत तिकडे फोनवरती सांगत असतो. तेव्हा मात्र कलाला म्हणत असतो की खरे आपल्याला ते डील मिळालेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा चांदेकर ज्वेलर्सला 1 ग्रॅम ज्वेलरी बनवण्यासाठी डील मिळत आहे आणि ते डील खूप मोठं आहे, म्हणजे चांदेकर ज्वेलर्सला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. हे जरी अद्वैतने मान्य केलं नसलं तरीही अद्वैतला हे चांगलंच माहिती आहे की कलाशिवाय हे डील पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग इकडे कला वैतागलेली असते, तिला त्या केबिनमध्ये थांबायचं नसतं, म्हणजे अद्वैतसोबत थांबायचं नसतं, यासाठी तिची ही सगळी धावपळ चाललेली असते आणि म्हणूनच तिने तिथे बोलत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की अद्वैत मात्र जाम खुश झालेला असतो. फायनली पुन्हा एकदा अद्वैतच्या टीममुळं, अद्वैतच्या कामगिरीमुळं चांदेकर ज्वेलर्सला लाखो रुपयांचा फायदा होणार असतो. तेव्हा कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, मी आधी ज्या डिझाईन बनवलेल्या आहेत त्या डिझाईन वापरून तू हे काम करू शकतोस, परंतु मी या प्रोजेक्टमध्ये तुझ्यासोबत नसेल, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र
अद्वैत म्हणू लागतो की अगं असं काय बोलतेस तू ह्या प्रोजेक्टसाठी काम केलंच पाहिजे ना, मला सांग त्यांना नवीन डिझाईन हवे असतील तर. तेव्हा कला म्हणत असते, हे बघ चांदेकर, माझी भरपूर कामं बाहेर राहिलेली आहेत, मला बाहेर जाऊ दे, तू असं करू नकोस, तू बोलव कोणाला तरी, अरे कॉल तरी कर, कॉल केला तर कोणीही पळत येईल. पण अद्वैतला कुठं कॉल करायचा असतो, अद्वैतला तर कलासोबतच वेळ घालवायचा असतो. जो स्टूल फेकून द्यायला कलाने उचललेला असतो तो स्टूल आता कलाने बसायला घेतलेला असतो आणि ती अद्वैतसोबत बोलत असते. तिला अद्वैतसोबत छान वाटत आहे, पण तिला ते दाखवायचं नसतं. तेव्हा कला म्हणते की आता मी शांत राहणार नाही आहे चांदेकर, आता लवकरात लवकर जे काय करायचं आहे ते तुला करावं लागणार आहे, असं म्हणत ती बोलत आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत त्या सदाला बोलवतो. सदा तिथून चाललेला असतो आणि सदाला बोलवतो आणि सांगू लागतो की सदा दरवाजा उघड. सदा आता दरवाजा उघडण्यासाठी आलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की काय चाललंय चांदेकर, मगाशी तर तू मला बोलला दरवाजा उघडू शकत नाहीये आणि आता हा दरवाजा उघडलेला आहे, तू तर बोललेला तुझा आवाज बाहेर जात नाहीये. कला ओरडत असते. तेव्हा मात्र अद्वैत कलाचं तोंड दाबतो आणि तिला म्हणतो की जरा शांत हो, नाही थोडं शांत हो, कारण तुझं जे काही चाललंय ना गोंधळ तो थांबव, असं म्हणत अद्वैत तिला थांबवत आहे. तेव्हा मात्र कलाच्या तोंड दाबलेलं असतं. तेवढ्यात सदा तिथून आलेला असतो. सदा म्हणतो, सर झालं तुमचं, असं म्हणता क्षणी कला म्हणते की हा असं का म्हणाला, झालंय का म्हणजे म्हणजे कशासाठी त्याने असं विचारलंय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. सदा म्हणत असतो की नाही मॅडम तसं काही नाही आहे, असं म्हणत तो तिथून निघालेला असतो आणि त्याचबरोबर तिथे अद्वैत असतो. अद्वैत म्हणत असतो काय हे, कारण आता सदाला माहीत नसतं की काय बोलायचं आहे आणि त्याचबरोबर सदा अशा पद्धतीनं बोलून गेलेला असतो. कला मात्र आता विचार करत असते की हा चांदेकर असं काय म्हणतोय, म्हणजे नक्की त्याने काय विचारलं, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात आणि कला मात्र त्या विचारात असते. इकडे अद्वैत जो आहे तो बोलत असतो. अद्वैत जो म्हणत असतो की बरोबर आहे. कला म्हणत असते की नक्की काय चाललेलं आहे तुमच्या दोघांचं ते मला कळलं पाहिजे आणि चांदेकर बाद झालं आता, प्रत्येक वेळेस तू काही ना काही कारणं काढतोय आणि मला आत बोलवून घेत आहे, हे सगळं तुझ्यामुळं होत आहे, असं म्हणत कला चिडलेली असते आणि कला मात्र आता तिथून जाऊ लागते. त्याचबरोबर कला तिथून जात असते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि अद्वैतला कळलेलं असतं की आता खरे चिडलेली आहे आणि त्यामुळं अद्वैत शांतच असतो. मग अद्वैतला आता नवीन ऑर्डर मिळालेली आहे. त्या ऑर्डरसाठी अद्वैत डिझाईन चेक करायला घेतो, कारण सगळा डेटा तर लॅपटॉपमध्ये आहे. इकडं मूर्ख राहुल जो आहे तो आता ती जगात भारी डिझायनर आहे, ती अद्वैत चांदेकरकडे आहे, तर ती डिझायनर मिळाली पाहिजे, त्या डिझाईन मिळाल्या पाहिजेत, हे सगळं तो बोलत असतो. आणि आता त्यांची हात मिळवणी करण्यासाठी राहुलने अद्वैतचा जो लॅपटॉप आहे तो हॅक करायचं ठरवलेलं होतं, तो त्याने केलेला असतो. आणि त्याचबरोबर आता अद्वैतच्या लॅपटॉपमधल्या सगळ्या डिझाईन सगळ्या डेटा इकडे डिलीट करतो तो म्हणजे राहुलने अद्वैतच्या लॅपटॉपमधला सगळा डेटा डिलीट केलेला असतो आणि नेमका अद्वैतने तो डेटा तिथं ओपन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळं ॲक्सेस अद्वैतकडे होतं, सगळ्यांकडे आहे, सगळेजण पाहत आहेत, परंतु इकडे आता डेटा तर डिलीट झालेला आहे. अद्वैत कलाला फोन करतो, कला फोन उचलते, परंतु कला मात्र बोलत नाही. अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो काय चाललंय हिचं, मी हिला एवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय, एकतरी ते सगळा डेटा डिलीट झालेला आहे. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर बाद झालं, आता तुझी ही नवीन नाटकं चालू झालेली आहेत मला आतमध्ये बोलवण्यासाठी, मला एवढं कळत नाही आहे का, असं म्हणत कला अद्वैतलाच ओरडू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं खरे मी तुला खरंच सांगत आहे. मग अद्वैत तिला बोलवत असतो, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. अद्वैत तिला सांगत असतो की काहीही झालं तरीही आत्ता तू ये, असं तो बोलत आहे. पण इकडे अद्वैतला मात्र यायचं नसतं आणि अद्वैतकडे कलाला मात्र यायचं नसतं. त्याचबरोबर तो बोलायला सुरुवात करतो. इकडे कला शांतच असते. त्याचवेळी ऑफिसमध्ये ओंकार वगैरे बाकीचे सगळेजण असतात. ते सगळेजण म्हणू लागतात की नक्की काय झालंय, म्हणजे डेटा का नाही आहे, सरांना सांगायला पाहिजे, सर आपल्याला रागवतील, असं म्हणत आता सगळेजण निघालेले असतात. अद्वैतचा पुन्हा फोन आलेला असतो की खरे लवकर ये तू, अगं खरंच इथला डेटा डिलीट झालेला आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. परंतु कला म्हणते काय, आणि आत्ता मी ऐकलं हे सगळं. आता ओंकार वगैरे सगळेजण निघालेले असतात, पण कला काही एवढ्या सहजासहजी निघालेली नसते, ती तशीच थांबून राहते आणि अद्वैत मात्र इकडे वैतागलेला असतो. आता ओंकार त्याचबरोबर सगळे तिथे चाललेले आहेत आणि कला त्यांच्याकडे पाहते, म्हणजे कलालाही कळतं की डेटा डिलीट झालेला आहे आणि मग कला जायला निघते.
आता सगळे एकत्र केबिनमध्ये आलेले आहेत. अद्वैतला विचारत आहेत की सर आता काय करायचं, पण सगळ्या डिझाईन कला मॅडमनी बनवल्या होत्या ना, तर त्यांच्याकडे त्या पेपरवर डिझाईन बनवतात, तर त्यांच्याकडे त्या डिझाईनचा आहे ना बॅकअप, आपण ते पुन्हा घेऊ शकतो असं अद्वैत कलाला तिकडे अद्वैतलाच सल्ला मिळतो. तेवढ्यातच कलाही तिथं आलेली असते. कला विचारते खरंच सगळा डेटा डिलीट झालाय? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. आता या सगळ्यांनी अद्वैतला तर उपाय दिलेला आहे, म्हणजे कलाकडे त्या डिझाईन आहे त्याची हार्ड कॉपी आहे आणि त्यामुळंच आता ते डिझाईन जरी डिलीट झाले असले, डेटा डिलीट झाला असला तरीही कलामुळे ते डिझाईन आणि ते लाखो रुपयांचं डील आहे ते पुन्हा मिळणार आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच अद्वैत जो आहे तो बोलत असतो आणि अद्वैत जो म्हणत असतो की हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे कला तिथे येते आणि अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ते म्हणजे असा प्रॉब्लेम झालेला आहे, आता तू काय करायचं ते सांग, सगळा डेटा तर डिलीट झालेला आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की कला म्हणत असते की तुला मी आधी सांगत होते की आपली एक टीम आहे, आपण एकत्र येऊन काम करायचं आहे, पण तेव्हा तुला ऐकू वाटलेलं नाहीये. आणि तेव्हा तू हे सगळं जे काही करत होतास तेव्हा मी तुला सांगत होते की आई अंबाबाईची इच्छा आहे आणि आपली एक टीम आहे, तर तुला ऐकू वाटत नव्हतं. आणि आता जेव्हा मी सांगत आहे आणि तू सांगतोय म्हणून मी ऐकायचं का आपली एक टीम आहे आणि आपण एकत्र काम करायचं आहे. ज्यावेळेस मी सांगितले तेव्हा तुला ऐकू वाटलेलं नाही, त्यामुळे मीही आता ऐकणार नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि कला मात्र रागाने तिथून निघून जाते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.